नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. अभिजित दिपके यांच्या जीवाला धोका. दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही. महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा देण्याचं दिपके यांच्या बहिणीचं राष्ट्रपतींना निवेदन. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही केवळ CJPचीच मागणी नाही, त्यांचा राजीनामा आम्हीही मागतो. प्रधान पेपर फुटीतील आरोपी आहेत, संजय राऊत यांचं वक्तव्य. मुंबई मनपाच्या शाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी अद्याप शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप नाही. गणवेश कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांचा आरोप. जंतर मंतरवरील आंदोलनाला खासदार शाहू छत्रपती महाराज यांची भेट. आंदोलनाचे प्रमुख अभिजित दिपकेंना शाहू छत्रपती महाराजांचा पाठिंबा. मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कोलधन वस्तीवरील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी लाकडी पुलावरून धोकादायक प्रवास. सुरक्षित पुलाची उभारणी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटात जोरदार पावसामुळे रस्ता खचला. खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरू. बीड शहरातील पुरातन विठ्ठल रुक्माई मंदिर भाविकांनी गजबजलं. लहान थोर मंडळी विठुरायाच्या चरणी नतमस्तक. TET पेपर फुटी प्रकरणात आरोपींची संख्या 14 वर पोहोचली. मुख्य आरोपी ब्रिजेंदर कुमारचा साथीदार इंद्रजित सिंग यालाही अटक. परळीतील संत जगमित्र नागा मंदिरात विठ्ठल नामाचा गजर. मंदिर परिसर सुवासिक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला. अतिवृष्टीने लोणावळा शहराला मोठा फटका. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क. नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा कहर. गोदावरी नदीला महापूर. सायखेडा पूल आणि हेमाडपंथी मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेले. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई. 47 किलो गांजा जप्त. 2 जणांना अटक. बीडच्या लिंबा गणेश येथे कारमधून आलेल्या चोरट्यांनी पळवल्या शेळ्या. घटना CCTV मध्ये झाली कैद. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंस्टाग्रामवरील ओळख ठरली अपहरणाचं कारण. आरोपीला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेवर अपहरण करून अत्याचार. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. जळगाव शासकीय कार्यालयात गोंधळ. आदिवासी प्रकल्पामधील कामाचं कंत्राट न दिल्यानं 2 जणांनी प्रकल्प अधिकाऱ्याला दिली धमकी. 2 जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मावळमधील देहूत आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा. फुलांच्या सजावटीनं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मनमोहक रूप प्राप्त. आषाढी एकादशी निमित्त धाराशिवमध्ये सावळे विठ्ठलाचं हिरवं रूप. 1 एकर पडीक जमिनीवर विठ्ठलाच्या प्रतिमेत नैसर्गिकरित्या उगवलेल्या गवताच्या सहाय्याने साकारले क्रोप आर्ट. विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये आषाढी एकादशी निमित्त उत्साहाचं वातावरण. श्रींचे मुखदर्शन आणि समाधी दर्शन घेण्याकरता भाविक आतुर. आषाढी एकादशी निमित्त वाशिमच्या विठ्ठल मंदिरात 4 बाय 8 फुटांच्या आकर्षक विठुरायाची रांगोळी. रांगोळीने वेधलं प्रत्येक भाविक भक्तांचं लक्ष. नाशिकमध्ये बागलांच्या शेतकऱ्याची अनोखी विठ्ठल भक्ती. कांद्यावर रेखाटलं विठू माऊलीचं रूप. कांदा मुळा भाजी या अभंगाचा साक्षात प्रत्यय. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.